तू उभा करतो हां बघा काय होतं. चाल. नमस्कार मित्रांनो, तर ही आपली गाय आहे, व्यायल्यापासून 3 महिने झालेले आहेत. तर 3 महिन्यापासून ही सारखीच जवळपास एक 10-15 दिवस गेले की सारखं ताप येणे वगैरे, वैरण न खाणे असं करते. मग काही योग्य निदान होत नव्हतं. डॉक्टरांनी आपल्याला सल्ला दिला की पंढरपूरला हे सरकारी जो दवाखाना आहे पशु सर्व चिकित्सालय, तिथं जाऊन एकदा एक्सरे काढून यायला आपल्याला सांगितलं होतं. तर त्यांच्या सल्ल्यानं आज आपण इथं आलेलो आहे आणि आपल्या गाईचे एक्सरे करून घेणार आहोत. काय तुमच्या गाडीखाली जरा धावडे थोडं म्हणजे ऑपरेशन करू की लय पैसे घालून मांजरा काय माझं असतो. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण आज गाई पंढरपूरला घेऊन गेलो होतो आणि तिथं जाऊन तिचा एक्सरे केलेला आहे, तिचा ब्लड रिपोर्ट केलेला आहे, म्हणजे ब्लड चेक केलेला आहे. ह्याच्यातून असं कळलेलं आहे आपल्याला, म्हणजे डॉक्टरांना, की ब्लडमध्ये हिच्या हिमोग्लोबिन खूप कमी झालेला आहे. मग हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं काय होते, गाय म्हणजे सारखी आजारी पडते. ऑप्टिमम म्हणजे 10च्या वर तरी हिमोग्लोबिन पाहिजे. आपल्या गाईचं झालं आहे 5.8, खूप कमी झालेलं आहे हिमोग्लोबिन. आणि ते जे सारखी जी आजारी पडत आहे आपली गाय व्यायल्यापासून, म्हणजे एप्रिलमध्ये 29 एप्रिलला व्यायली होती, मे, जून, जुलै, म्हणजे जवळपास 3-3.25 महिने झाले, 3-3.5 महिने झाले. एवढ्या ती म्हणजे आजार तिचा बरा होतो आणि लगेच आठवड्याभराने 10 दिवसांनी परत आजारी पडते. म्हणजे ताप वगैरे येतो, वैरण वगैरे खात नाही, परत थोड्या दिवसांनी नीट होते, परत आजारी पडते. मग ह्याचं असं निदान आलेलं आहे, म्हणजे असं समजलेलं आहे आपल्याला की ॲबोमॅझम नावाचं जे पोट असतं गाईला, गायीची 4 पोटं असतात, त्यापैकी एक जे ॲबोमॅझम असतं ते डिसलोकेट झालेलं आहे, म्हणजे त्यानं त्याची जागा बदललेली आहे असं डॉक्टर म्हणतात. मग आपल्याला आता 2-3 दिवस तिचा हिमोग्लोबिन वाढवू द्यायचा आहे, म्हणजे आता ट्रीटमेंट करायची 3 दिवस हिमोग्लोबिन वाढण्यासाठी. आणि एकदा ते ऑप्टिमम लेवलला आलं की आपल्याला गाय तिकडं परत एकदा घेऊन जायची आहे पंढरपूरला. परत एकदा तिचं सगळं चेकअप वगैरे करून, तिचं ऑपरेशन करून, त्या ॲबोमॅझम जे आहे त्याची जी योग्य जागा आहे तिथे त्याला सेट करून आपल्याला टाके वगैरे घेऊन, म्हणजे गाय नीट होते. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, गाय जर सारखी आजारी पडत असेल तर जास्त तिला इथल्या इथं ट्रीटमेंट करण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही तिला गाडीत भरा, आपल्या इथं पंढरपूरला पशुवैद्यकीय दवाखाना आहे, तिथं सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. एक्सरे फक्त 210 रुपयाला फक्त त्यांनी एक्सरे काढून दिलेला आहे. 210 रुपयात एक्सरे निघतो. सगळ्या गायीच्या ट्रीटमेंट तिथे अवेलेबल आहेत, म्हणजे सगळं योग्य आपल्याला कळतं काय झालेलं आहे आणि पुढचं आपल्याला काय करायचं आहे ते लवकर समजतं. त्यामुळं जास्त खर्च येत नाही. इथंच जर मी करत बसलो असतो तर उलट जास्त खर्च झाला असता. त्यामुळं काय झालं तर लगेच पंढरपूरला नेऊन दवाखान्यात एक्सरे काढलेला चांगली गोष्ट आहे, म्हणजे तिथं आपल्याला योग्य काय ते निदान कळतं. तर आता उद्यापासून आपण हिला ट्रीटमेंट देऊयात आणि हिमोग्लोबिन वाढतो का पाहूयात, आणि त्याच्यानंतर ऑपरेशन करून आणल्यानंतरच्याही अपडेट मी तुम्हाला देत राहीन. तर ह्या गाईचं अपडेट तुम्ही बघा. आणि त्या सगळ्या ट्रीटमेंट दिल्यावर आपल्या गाईचं म्हणजे दुधात जी आपली गाय कमी आलेली आहे, व्यायल्या जी 8-9 लिटर देत होती, ते आता 6-7 वर आलेले आहे, कधी 5च देते. ते आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे.